परांजपे स्कीम प्रस्तुत आनंद घन 2014. परांजपे स्कीमच्या अथश्री नावानं ज्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत तिथे वास्तव्य करणारे ही सर्व मंडळी की ज्या प्रत्येकाच्या अंगामध्ये वेगवेगळे कलागुण आहेत. जगण्याचा आनंद घेत असताना आपल्या कलागुणांमुळे आपण इतरांच्या जगण्यामध्ये जर आनंद पसरवू शकलो तर त्या जगण्याला पूर्णत्व येतं असं म्हणतात. म्हणून की काय, या सर्व गुणी कलाकारांनी एकत्र येऊन जो कार्यक्रम ती मंडळी आकाराला आणणार आहेत, खऱ्या अर्थानं आनंदाचा घन इथे बरसणार आहे. म्हणूनच तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये सादर होत असलेला हा रंगारंग कार्यक्रम परांजपे स्कीम प्रस्तुत आनंद घन 2014. या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित झालेल्या तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. रसिको नमस्कार. पडद्यामागचा आवाज कानावर येत असतो, पडदा दूर होतो आणि चेहरा अच्छा हा होता होय अशी एक जनरल रिॲक्शन असते. पण आज तुम्ही सर्व दर्दी आहात, जाणकार आहात, वयानं आणि अनुभवाने मोठे आहात. अशा दर्दी जाणकार रसिकांच्या सेवेमध्ये आपली कला सादर करत असताना अथश्रीच्या या सर्व कलाकारांबरोबरच मला सुद्धा तितकाच आनंद होतोय. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत पारंपरिक पद्धतीने आपण करणार आहोत. अर्थातच रंगमंचाचं पूजन आणि दीप प्रज्वलन करून. याकरता मी ज्या मान्यवरांना या रंगमंचावर येण्याची विनंती करतोय, आमंत्रित करतोय, सर्वप्रथम अथश्री फाउंडेशनचे डायरेक्टर आणि परांजपे स्कीम अँड ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन श्री श्रीकांतजी परांजपे, त्याचप्रमाणे अथश्री फाउंडेशनचे डायरेक्टर आणि मॅनेजिंग डायरेक्टर परांजपे स्कीम्स अँड ग्रुप ऑफ कंपनीज माननीय शशांकजी परांजपे, चारही अथश्रीचे प्रेसिडेंट अथश्री बावधनचे श्री कोठेकर, बाणेरचे श्री मळगी, पाषाण अथश्रीचे श्री गाडगीळ आणि हडपसरचे श्री समेळ काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे त्याचे अथश्री हडपसरचे सेक्रेटरी श्री नेवाळकर यांनी रंगमंचावर यावं अशी मी त्यांना विनंती करतोय. पाहुणे मंडळी आपल्या घरी आल्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांचं स्वागत करण्याची पद्धत आहे. या मंडळींबरोबरच दोन अशी व्यक्तिमत्व आज इथे उपस्थित आहेत, श्री आळेकर आणि श्री खटावकर. आपापल्या क्षेत्रामध्ये आपल्या कार्यानं स्वतःच्या नावाला वेगळी उंची दिलेली ही सारी व्यक्तिमत्व आहेत. त्यामुळे अशी व्यक्तिमत्व व्यासपीठावर उपस्थित होतात तेव्हा त्यांचं स्वागत तितक्याच आपलेपणानं जोरदार टाळ्यानं तुम्ही करावं अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करतोय. आणि मान्यवरांना विनंती आहे की आपल्या प्रथेला साजेसं दीप प्रज्वलन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. कारण आपल्या संस्कृतीमध्ये प्रज्वलित होणाऱ्या दीपाचं एक स्वतंत्र महत्व आहे. आजचा हा कार्यक्रम आनंद घन 2014 आहे. आनंदाचा घन इथे बरसणार आहे. त्यामुळे आपोआपच दारिद्र्य, दुःख, मनशांतीपासून आपण जे दूर चाललो आहोत ते सारं पुन्हा एकदा आपल्या कवेत येणार आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांमुळे तुम्हा सगळ्यांच्या आयुष्यात येणारा अंधकार दूर व्हावा ही एकच प्रार्थना ईश्वर चरणी करण्यासाठी म्हणून मान्यवरांना विनंती आहे की तुम्हा सर्वांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. एक एक ज्योत प्रज्वलित होईल तसं तुमच्या वाढत जाणाऱ्या टाळ्या खरं तुम्हाला अपेक्षित आहे.
सर्व मान्यवरांना मनपूर्वक धन्यवाद. शशांक सरांना मी विनंती करणार आहे की या चारही अथश्रीचे प्रेसिडेंट आज इथे आवर्जून उपस्थित झालेले आहे, तर तुमच्या शुभ हस्ते त्यांचं पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करावं अशी मी सरांना विनंती करतोय. ही घटना पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये हा विचार नक्की आला असेल की परांजपे स्कीम्सची आपली म्हणून एक स्वतंत्र ओळख का आहे, तर ज्येष्ठांचा आदर करावा, त्यांना योग्य तो मान द्यावा. अशा प्रकारच्या नुसते फलक लावून किंवा त्या फलकांचं उद्घाटन करून तिथपर्यंतच न थांबता खऱ्या अर्थानं त्यांच्याविषयीचा मान इथे व्यक्त केला जातोय. यानंतर मी आदरणीय श्रीकांत सरांना विनंती करणार आहे की त्यांनी 2 शब्द बोलावे. सुरुवातीलाच थोडंसं अभयला सांगतो की त्यांनी इंट्रोडक्शन करताना कोणतरी मान्यवर अतिथी बोलवलेत असं काहीतरी इंट्रोडक्शन केलं आमचं. आम्ही मान्यवर तर नाहीच, परंतु अतिथी तर नक्कीच नाही एवढं मी म्हणतोय. मी तुमच्यातलंच आहे आणि पहिला प्रोजेक्ट संपून 10-12 वर्ष झाली असली तरी आपण हे कंटिन्यू करणार आहोत, ह्याच्यात तर काही वाद नाही. त्यामुळे कृपया अतिथी म्हणू नका. गेले 14 वर्ष आपण अथश्री हा उपक्रम करतोय. म्हणजे त्याच्या आधी 7-8 वर्ष आम्ही त्याच्यावर मेहनत केली होती आणि त्याच्यानंतर गेली 14 वर्ष हे प्रत्यक्ष उभारलंय. आणि त्याच्यातलं सर्वात म्हणजे अथश्री करण्यामागचा सर्वात महत्त्वाचा उद्देश होता की आपण जे सिनियर सिटीजन आहात, आपण आयुष्यभर अनेक काही गोष्टी कमावल्या आहेत, कष्ट केले आहेत आणि आता रिटायरमेंट नंतर हॅसल फ्री आणि आनंदी जीवन जगावं आणि म्हणून तुम्ही अथश्रीत यावं अशी अपेक्षा होती. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण 3 वर्षापूर्वी हा आनंद घन हा सुरू केला की ज्याच्यात बाकी सगळं कष्ट विसरून आपण याच्यात भाग घेता आणि अतिशय उत्स्फूर्तपणे अनेकदा तरुण आणि लहान मुलांना लाजवेल असे आपण कार्यक्रम केलेले आहेत. आज कार्यक्रम सुरू झाला आणि आत्ता सुद्धा मी बोलतोय तर आपलं मीडियम मराठी आहे. एखाद वेळेस हे मराठी मीडियम हे शेवटचं वर्ष असू शकेल, कारण पुढच्या वर्षी मोस्टली बेंगलोरची अथश्री आपल्याला जॉईन होईल. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी कोइंबतूर आणि बडोदा ह्याच्यातल्याही अथश्री आपल्याला जॉईन होतील. आणि आपण 2 वर्ष ते 3 वर्षाच्या पिरियडमध्ये म्हणतोय, तर शशांकनी मनावर घेतलं तर UK मधली, इंग्लंडमधली अथश्री आपल्याला जॉईन होईल. अथश्री हा सिनियर सिटीजनचा प्रोजेक्ट आणि भारतातलं सर्वात मोठं असे सिनियर सिटीजनचे प्रोजेक्ट मॅनेज करणं हे परांजपे स्कीमनी उद्दिष्ट ठेवलेलं आहे. आणि अर्थात नुसतंच असे प्रोजेक्ट बनवणं आणि ते मॅनेज करणं नाही, तर इतरही म्हणजे सायकोलॉजिकल किंवा कल्चरल सोशल ज्या त्यांच्या जबाबदाऱ्या असतात किंवा ज्या साईट्स असतात त्याही बघण्यासाठी आपण अथश्री फाउंडेशन केलेलं आहे. त्याच्यातलाच एक पुढचा भाग म्हणून सेंटिझन नावाचं पोर्टल आपण आता सुरू करतोय. आपल्या आयुष्यातल्या ज्या दिवसभरातल्या ज्या गोष्टी असतात किंवा आपल्या मित्रांना भेटायचं असतं, आपल्या मुलांना भेटायचं असतं किंवा इतर ब्लॉग्स असतात, असे अनेक प्रकार आपण ह्या सेंटिझनवर करू शकू. आणि हे सेंटिझन अर्थात सर्व सिनियर, फक्त अथश्रीसाठी नाही तर सर्व सिनियर सिटीजनसाठी ओपन असणार आहे. परंतु त्याची सुरुवात आपण आपल्या अथश्रियन्सपासून करतोय. आणि त्याच्यासाठी जर कोणाला, बहुतेक तुम्ही सगळे कम्प्युटर सॅव्ही असालच, परंतु जर कोणाला कम्प्युटर कसा वापरायचा
तर त्याचं ट्रेनिंगही आपण देणार आहोत. परंतु हे सेंटिझन काय आहे हे सांगण्यासाठी मी सुधीर आळेकरांना स्टेजवर बोलवतो आणि ते आपल्याला त्याची माहिती देतील. हा कार्यक्रम छान होणारच आहे, सुयश चिंतितो, आणि असेच कार्यक्रम आपण वर्षानुवर्ष निश्चित करत राहू, आणखीनही वेगळे करत राहू, आणि त्याच्यासाठी आमचा जो काही सपोर्ट लागेल तो आम्ही तुम्हाला देऊ, एवढं मी आश्वासन देतो. धन्यवाद. थँक्यू श्रीकांत. तर तुम्हाला वाटत असेल की हे वाय एम आय स्टँडिंग हिअर, तर ही सेंटिझन आपलं जे पोर्टल आहे ते इथं त्याचा लोगो दिसतोय www.sentisans.com. तर हे पोर्टल आपण त्याचा मी को फाउंडर आहे. हे श्रीकांत आणि शशांक यांच्या प्रोत्साहनानं हे पोर्टल आपलं सुरू झालेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे की सिनियर लोकांचा हा ग्रुप आहे, हा भारतातला सध्या फास्टेस्ट ग्रोईंग ग्रुप आहे. पण त्या मानाने सिनियर लोकांसाठी लागतील अशा वेबसाईट्स आणि इंटरनेटवर सुविधा फार कमी आहेत. तर त्याचा विचार करून आपण हे पोर्टल डिझाईन केलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला पर्सनल स्पेस किंवा पर्सनल मेमरीज शेअरिंग विथ फ्रेंड्स, फॅमिलीज हे करता येईल. त्याचा एक मुख्य ॲस्पेक्ट म्हणजे कम्युनिटी आहे. म्हणजे आथश्री इज अ वन बिग स्ट्रॉंग कम्युनिटी. तर आपल्याला आपल्या कम्युनिटी मेंबर बरोबर अनेक कार्यक्रम करायचे आहे. कोणाबरोबर काही टेम्पररी प्रोजेक्ट करायचा असेल, सोशल प्रोजेक्टसाठी एकत्र यायचं असेल, कोणाला काही हॉबीज डिस्कस करायच्या असतील, त्यात मेमरी शेअर करायच्या असतील, हॉबीजच्या बातम्या शेअर करायच्या असतील, तर त्यासाठी हे सगळं पोर्टल आपल्याला युजफुल होईल. तर तुम्ही जरूर www.sentisans.com वर जा आणि रजिस्टर करा. तर त्यासाठी मला एक प्रश्न विचारावा असा वाटतो की आपल्यातले किती लोक ही ईमेल रेग्युलरली वापरतात? ओके. आणि आपल्यातले किती लोक साधारण मोबाईल वापरतात? मोबाईल म्हणजे नुसता साधा मोबाईल नाही, पण स्मार्टफोन, जरा बऱ्यापैकी स्मार्टफोन असा असलेला वापरतात तिकडे. ओके. तर म्हणजे साधारण अर्धे लोक हे ईमेल वापरतात आणि काही लोकांना त्याचं ट्रेनिंग पण आवश्यक आहे, ईमेल कशी वापरायची. तर त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे की आथश्रीचे मार्केटिंग मॅनेजर आहेत दीपक रोंगे आणि सेंटिझनचे हर्षद कुलकर्णी इथं बसलेले आहेत. आणि दीपक कुठे दीपक? तर हे दीपक आणि हर्षद जे आहेत हे प्रत्येक आथश्रीमध्ये जाऊन या पोर्टलविषयी माहिती सांगतील, त्यांना कसं एनरोल व्हायचं, त्यासाठी थोडंफार ट्रेनिंग जे आवश्यक असेल ते त्याची व्यवस्था ते करतील. तर हा सगळ्या आथश्रीवर हा प्रोग्राम रन करायचा विचार आहे. तर दीपक आणि हर्षद यांचे चेहरे लक्षात ठेवा, हे तुम्हाला नक्की येऊन भेटतील. आणि दुसरे जे काही लोक आहेत की जे मोबाईल वापरतात, जे ईमेल फारसे वापरत नाहीत, तर जे लोक ईमेल वापरत नाहीत त्यांना आम्ही एनकरेज करू की थोड्याशा ट्रेनिंग नंतर हे पोर्टल सहज वापरता येण्यासारखं आहे. आणि शिवाय जे लोक मोबाईलच फक्त वापरतात त्यांच्यासाठी आपण एक मोबाईल ॲप्लिकेशन पण डेव्हलपमेंट चालू आहे. ते अजून काही 1 ते 2 महिन्यात ते पण आपलं लॉन्च होईल. म्हणजे जे आपल्याला सिनियर लोकांना टिपिकल प्रॉब्लेम येतात की दिवसभरात बिल रिमाइंडर किंवा औषधाचं रिमाइंडर किंवा पटकन कोणाला तरी कॉल करायचा आहे की मुलीला कॉल करायचा आहे, मी रस्त्यात आलो मला इमर्जन्सी आहे काहीतरी कॉल करायचा आहे की पटकन डॉक्टरला करायचं आहे, किंवा मी कुठे आहे म्हणजे वेअर एम आय, म्हणजे तुम्हाला एका अनोळखी जागी आला तर कुठे. तर त्या सगळ्या फॅसिलिटीज या अत्यंत सिम्पल इंटरफेसच्या मोबाईल ॲपमध्ये आपण दिलेल्या आहेत. परत त्याच्या पुढे आपण काही अलर्ट्स वगैरे पण टाकणार आहोत की तुम्हाला समजा आथश्रीतली काहीतरी एकदम फ्लॅशिंग न्यूज तिथं येईल किंवा असं पण काहीतरी करायचा विचार आहे. तर आपण असं हळूहळू एक स्टेपनी हे पोर्टल डेव्हलप करतोय. पण बेसिकली शशांक आणि श्रीकांत यांची व्हिजन इतकी आहे की हे नुसतं आथश्रीशी रिस्ट्रिक्टेड नाही आहे, पण हे आपण ग्लोबल पद्धतीवर हे करणार आहोत. पण आथश्री इतका मोठा स्ट्रॉंग कम्युनिटी की आपण सुरुवातीला त्यांच्यापासून सुरुवात करतो आणि हळूहळू इतर आथश्री जॉईन होतील, इतर जगातले लोक पण जॉईन होतील. आणि आपले जर काही मुलं मुली अब्रॉड परदेशी असतील तर त्यांना जरूर इकडे जॉईन व्हायला सांगा, कारण त्याला फॅमिली इज अ बिग ॲस्पेक्ट ऑफ द पोर्टल. तर हे आपण खास सिनियर लोकांना डोळ्यासमोर ठेवून बनवलेलं हे पोर्टल आहे. याचा आपण जरूर फायदा उठवा आणि बाकी ट्रेनिंग आणि सगळी हेल्पची व्यवस्था आम्ही मार्केटिंग यांच्यातर्फे करतोच आहोत. तर एवढं सांगून मी फार आपला वेळ घेत नाही, आपण सगळे पुढचा कार्यक्रम बघायला आतुर आहात. तर एवढं बोलून मी माझं बोलणं संपवतो. थँक्यू. धन्यवाद आळेकर सर. सरांनी बोलता बोलता एक प्रश्न विचारला, किती जणांकडे मोबाईल आहे?
ते थांबले. नंतर असंही म्हणाले की साधे असले तरी चालतील, अगदी स्मार्टफोन वगैरे. पण सर तुम्हाला यांच्या वतीने सांगतो, फोन साधे असले तरी ते खूप स्मार्टली ऑपरेट करतात. प्रचंड हुशार आहेत ते. आणि सरांनी सांगितलं आता श्रीकांत सरांनी की मी अनावधानाने बोललो, पण त्यामध्ये माझा उद्देश असा होता की त्या वाक्याचा मला आधार घ्यायचा होता की आदरणीय मान्यवर पाहुणे. तर पाहुणे आपल्याकडे खूप आपल्या संस्कृतीत त्याला महत्त्व आहे. कारण असं म्हणतात, कहते हैं मेहमानों की आमद से दिल फूलों सा खिल जाता है. मेहमानों की आमद से दिल फूलों सा खिल जाता है. वो आए बैठे करीब तो महफिल का रंग मिल जाता है. तुमच्या नुसत्या येण्याने या मैफिलीमध्ये रंग भरणार आहे याची ग्वाही या टाळ्यांनी दिलेलीच आहे. तेव्हा अधिक वेळ न दवडता जो कार्यक्रम पाहण्यासाठी तुमच्या इतकं मी सुद्धा उत्सुक आहे, त्या कार्यक्रमाला आपण थेट सुरुवात करणार आहोत. मैं समय हूं, सृष्टि के साथ ही मेरा जन्म हुआ है. मैं तब भी था, आज भी हूं, आने वाली योनियों में भी रहूंगा. मैंने अपने चलते बहुत सारे बदलाव देखे हैं. इंसान को इंसानियत से दूर जाते हुए भी देखा है. इतना ही नहीं, तो गीत, संगीत एवं नृत्य, इन कला प्रकारों में भी मैंने बहुत सारे बदलाव देखे हैं. और यही मेरा यहां आने का प्रयोजन है कि आप सभी लोगों से मैं इन बदलावों के साथ वाकिफ कराऊं, परिचित कराऊं. मला कल्पना आहे की मी असं म्हणत असताना मी काळ आहे, मग इथे का थांबलाय, असा एक पुणेरी प्रश्न तुमच्या मनामध्ये डोकावून गेला असेल. पण खरंच सांगतो, अथश्रीचा आनंदघन दरच वर्षी बरसतो. त्याचं हे 3रं वर्ष आहे. गेल्या 2 वर्षांच्या कार्यक्रमाबद्दल मी इतकं ऐकलं की या कार्यक्रमाविषयी भरभरून बोलत असणाऱ्या मंडळींना जेव्हा मी विचारलं की का रे बाबांनो, कार्यक्रमाचं इतकं कौतुक करता, तो कार्यक्रम असा आहे, तो कार्यक्रम तसा आहे, तर तो कार्यक्रम आहे तरी काय, या माझ्या प्रश्नावर त्यांनी शांतपणे उत्तर दिलं, अथश्रीचा आनंदघन हा कार्यक्रम हा ऐकण्याची गोष्ट नाहीये, बघण्याची, अनुभवण्याची गोष्ट आहे. आणि मग मलाही राहवलं नाही आणि मी तुमच्याबरोबर इथे आहे तो कार्यक्रम पाहण्यासाठी, आनंद घेण्यासाठी. आनंदघन 2014. मोको कहाँ ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास में, ना मैं जप में, ना मैं तप में, ना मैं भरत उपास में. परमेश्वर कुठे आहे आणि त्याला प्राप्त कसं करून घ्यायचं याविषयी समर्पक भाष्य करणारा संत कबीर यांचा हा दोहा आहे. त्याच संत रचनांमधून ईश्वराचं दर्शन आपल्याला घडणार आहे. आणि म्हणूनच या संत रचना, ही भक्तिगीतं किंबहुना ही अभंग एका पाठोपाठ एक तुमच्याच सेवेत. ओंकार स्वरूपा, ओंकार स्वरूपा, ओंकार स्वरूपा. तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. अनाथांच्या नाथा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. एका जनार्दनी गुरु परब्रह्मा, एका जनार्दनी गुरु परब्रह्मा. तयाचे परिणाम सदा मुखी, तयाचे परिणाम सदा मुखी.
सद्गुरु समर्था अनाथांच्या नाथा तुझ नमो 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 खेळ मांडियेला वाळवंटी घाई खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे नाचती वैष्णव भाई रे क्रोधाभिमान केला पावटणी क्रोधाभिमान केला पावटणी एक एकाला घेतील पायी रे एक एकाला घेतील पायी रे मांडियेला वाळवंटी घाई खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे नाचती वैष्णव भाई रे वर्णाभिमान विसरली आती वर्णाभिमान विसरली आती एकैका लोटांगणी जाती एकैका लोटांगणी जाती निर्मळ चित्ते झाली नवनीते निर्मळ चित्ते झाली नवनीते पाषाणा पाजर सुटती रे खेळ मांडियेला वाळवंटी घाई खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे नाचती वैष्णव भाई रे आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग गर्भाचे आवडी मातेचा डोहळा गर्भाचे आवडी मातेचा डोहळा तेथी साजी भाळा तेथे बिंबे आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग धन्यवाद. एका पाठोपाठ एक सादर झालेल्या या संत रचना थेट तुमच्या रसिक हृदयाला नक्की जाऊन भिडल्या असतील. संत महंतांनी नेहमीच हे काम केलंय की त्यांना लाभलेल्या दिव्य दृष्टीमुळे परमेश्वर त्यांना कसा दिसला तो त्यांनी आपल्या रचनांमधून आपल्यापर्यंत आणून पोचवलाय. मग त्याची सेवा कशी करावी, ईश्वराजवळ जाण्याचे सोपे मार्ग सुद्धा याच संत महंतांनी तुम्हा आम्हा सगळ्यांना सांगितले आहेत. जी मंडळी परमेश्वर मानत नाहीत तीही काहीतरी शक्ती असं म्हणतात, आणि जे मानतात ते त्याच्या चरणी लीन होतात.
पण जे परमेश्वराला मानत नाही त्यांना एक गोष्ट नक्कीच सांगावीशी वाटते, वो सूरज बनाता है, वो सूरज बनाता है, वही जुगनू बनाता है कोई ऐसा जैसे वो बनाता है। बनाते हैं कागज के फूल कई सारे लोग, मगर कोई है जो खुशबू बनाता है। अगर वो कोई है तो ईश्वर है, परमपिता है, परमात्मा है, ईश्वर है। त्याचं जे रूप आपल्याला भावतं, आवडतं, त्याची आपण सेवा करायला लागतो। या भक्तिगीतांचा ठेका बघितला तर कळत नकळत आपणही त्या ठेक्यावर हुकूम ताल धरला होता, ठेका धरला होता। आणि म्हणूनच ठेका आपल्या आयुष्यामध्ये किती महत्वाचा आहे याची जाणीव तुम्हाला नक्कीच झाली असेल। मनुष्य जन्माला येतो तेव्हापासून त्याचं आयुष्य सुरू होतं ते ठेक्यावर हुकूम। आपण श्वास घेतो त्याला सुद्धा एक ताल आहे, आपण चालतो, बोलतो, हातवारे करतो त्याला सुद्धा एक लय आहे। हे सगळं उत्तम चालू असतं जोपर्यंत ते सारं लयीत चालू असतं। हीच लयी होते तेव्हा सगळं बिघडून जातं। म्हणूनच या लयीचं महत्व लक्षात घेऊन जेव्हा आपण आयुष्य जगू लागतो तेव्हा जगण्यातली गंमत कळायला लागते। आता तुम्हा सगळ्यांना मी कार्यक्रमाचा भाग बनवणार आहे ही माझी आंतरिक इच्छा आहे, कारण मी बघितलं इतकं उत्तम सादरीकरण झाल्यानंतर ज्या काही मोजक्या टाळ्या वाजल्या खरंच मला घहीवरून आलं होतं, भरून आलं होतं। तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की तुमचा सक्रिय सहभाग असल्याशिवाय या मैफिलीत रंग येणारच नाहीये। तेव्हा कार्यक्रम आवडला तर टाळ्या वाजवा आणि आवडला नाही तर जोरात टाळ्या वाजवा, म्हणजे तुमच्या वाजणाऱ्या टाळ्यांच्या आवाजावरनं तुमची आवड निवड लक्षात येईल आणि त्या अनुषंगानं कार्यक्रमामध्ये योग्य तो बदल करता येईल। आता या मंडळीने नामस्मरण केलंय, थोडं नामस्मरण तुमच्याकडनंही करून घेणार आहे। खरं तुम्ही मगाशीच उल्लेख केला की तुम्ही वयाने आणि अनुभवाने माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात, तेव्हा भक्ती मार्गावर प्रवास कसा करावा हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही, पण ठेका किती महत्वाचा आहे बघा। ज्येष्ठ संगीतकार स्वर्गीय राम कदम यांनी वारी खूप जवळनं पाहिली, अनुभवली आणि मग संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांचा नामोल्लेख करत करत जो ठेका त्यांच्या अंतःकरणामध्ये पक्का बसला त्याच्यावर कितीतरी उत्तम गाणी राममोहने आपल्याला दिली आहे। तुम्हाला माझ्याबरोबर फक्त ज्ञानबा तुकाराम म्हणायचं, म्हणणार ना? 1 2 3 4 ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी, राखण करते मी रावजी, एक लाजरण, हा ते नाही म्हणायचंय बघा। नामस्मरण किती सोयीस्करित्या घेतात। ज्ञानबा तुकाराम एकदा म्हटलं, राखण करते मी रावजी, तो ठेका लक्षात यावा म्हणून फक्त या गाण्याची ओळी आहेत। एक लाजरान साजरा मुखडा, क्या आवाज आहे, चंद्रवाणी खुल्ला ग, राजमदन दिसतोय कसा की जीव मध खुल्ला ग। ज्याला लय कळली त्याला आयुष्याचा जगण्याची मजा कळते आणि ही लय आता तुम्हाला कळलेली आहे। आता हे लय झालं तर कार्यक्रमाची मजा निघून जाईल। पण खरंच सांगतो, ज्याला ठेका कळला, हे फक्त इथेच झालं का? नाही, हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा एक विशिष्ट ठेका आत्मसात करून, आपलासा करून कितीतरी उत्तम उत्तम गाणी तयार झाली। आजचा कार्यक्रम खरंच इंडो वेस्टर्न वेगवेगळ्या संस्कृतीचं दर्शन घडवणार आहे, याचं दर्शन तुम्हाला प्रवेशद्वारावरच झालं असेल। पूर्ण पुणेरी वेशामध्ये तुमचं अत्यंत आपलेपणानं स्वागत केलं गेलं। त्याच वेळेला माझे काही सहकारी तिथे वेस्टर्न कॉस्ट्युम्समध्ये होते, 3/4, कोणी शॉर्ट, गॉगल, अशा पद्धतीने तुमचं स्वागत केलं जात होतं। 2 पिढ्यांचं एकत्र येणं काय असतं याचा अनुभव तुम्ही घेतलाय। त्यामुळे याच्यानंतर इथे सारे बुजुर्ग आहेत, त्यामुळे क्या वो जमाना था, काय ती गाणी होती, हल्लीची काय गाणी आहेत, असं तुमच्याबरोबर मला सुद्धा वाटतं, कारण तो जो ताल आहे तो बांधून ठेवणार आहे। अगदी उदाहरण द्यायचं झालं तर याच्यानंतर जो पार्टी डान्स बावधन असे श्रीची मंडळी तुमच्या सेवेत सादर करणार आहे। खरं तर बॉल्स हा तो वेस्टर्न रिदम आहे, 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 या रिदम मध्ये अनेक गाणी आपण ऐकली आहेत। तर त्या तालामध्ये किती उत्तम उत्तम गाणी आहेत। हे गाणं सुरू झाल्यानंतर तुम्ही गुणगुणायचंय, त्या तालात गाणी गुणगुणायची आहे मनातल्या मनात। मी नंतर विचारणार आहे किती गाणी तुम्हाला आठवली आहेत, तयार? पण ती गुणगुणत असताना या गाण्याकडे आनंद घ्यायचा नाही, बघायचं नाही असं अजिबात करू नका। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण कर्टन देण्याची विनंती करणार आहोत। हवेत सुखद गारवा पसरलाय, अशा वेळी अथश्री बावधनमध्ये काही हौशी लोक दूरवर भटकायला बाहेर पडले। काही वेळातच एकीकडे संध्याकाळच्या सावल्या गर्द होत असताना आकाशात चंद्रबिंब दिसू लागले आणि सुंदर चांदणे खाली अवतरले। त्यामुळं वातावरण अधिकच प्रसन्न झालं।
थंडगार हवेची झुळूक, बदलणारा निसर्गाचा आविष्कार अनुभवत मंडळी मजेत चालू लागली. हास्य विनोदाचे जणू कारंजेच उडत होते. एवढ्यात समोर एक कॉफी शॉपचा बोर्ड दृष्टीस पडताच आपसुकच साऱ्यांची पावलं तिकडे वळली. या मंडळींना पाहताच मालक खुश झाले. त्यांनी लागलीच रेडिओचा व्हॉल्यूम वाढवला आणि कॉफी समवेत सुरेल संगीताने कशी बहार उडवून दिली पाहायचंय. पहा या मंडळींची कमाल. ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा कहा दो दिलों ने कि मिलकर कभी हम न होंगे जुदा. ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा कि क्या बात है आज की चांदनी में, ये क्या बात है आज की चांदनी में कि हम खो गए प्यार की रागनी में. ये बाहों में बाहें ये बहकी निगाहें लो आने लगा जिंदगी का मजा. ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा सितारों की महफिल ने करके इशारा सितारों की महफिल ने करके इशारा कहा अब तो सारा जहां है तुम्हारा. मोहब्बत जवा हो खुला आसमां हो करे कोई दिल आरज़ू और क्या. ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा कसम है तुम्हें तुम अगर मुझसे रूठे, कसम है तुम्हें तुम अगर मुझसे रूठे. रहे सांस जब तक ये बंधन न टूटे. तुम्हें दिल दिया है ये वादा किया है सनम मैं तुम्हारी रहूंगी सदा. ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा कहा दो दिलों ने कि मिलकर कभी हम न होंगे जुदा. ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा. क्या बात है.
हा वंचमोर ऐकल्यानंतर मला एक गोष्ट जाणवली. नृत्याची आपली म्हणून एक मजा आहे. काही लोकांना नाचायला आवडतं, काहींना नाचवायला आवडतं. आपण कुठल्या पक्षात थांबायचंय ज्याने त्याने ठरवायचंय. पण या मंडळींचं इकडं वय लक्षात घेता ज्या पद्धतीने ज्या एनर्जीनं त्याने हा डान्स केलाय, मला असं वाटतं जोरदार टाळ्या नक्कीच व्हायला पाहिजेत. क्या बात. हे बघितल्यानंतर आणखी एक गोष्ट जाणवली. हे बघितल्यानंतर आणखी एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली. ते म्हणजे ज्या तन्मयतेने एकाग्रचित्तानं ही मंडळी नृत्य सादर करत होती, त्यातली ती गंमत बघितल्यानंतर बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावर आपण तिकडे पाहिजे होतो यार असं वाटत होतं. आणि काहींचे बोलके चेहरे असं सांगत होते, कसं काय जमतं बाई यांना, त्यांचं त्यांनाच ठाऊक. पण ही मजा आहे. कारण मी जसं सांगितलं की आनंद खान एकदा वर्षू लागला की त्याच्यामध्ये नाहून निघण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो. परमेश्वर आपल्याला जन्म देतो. मनुष्य जन्म मिळाला की आपलं आयुष्य हळूहळू गतीनं पुढे जाऊ लागतं. आपले आईवडील आपल्यावर संस्कार करतात. मग आयुष्य एका अशा टप्प्यावर येऊन पोचतं की जिथे आपण आपला जोडीदार कसा असावा याच्याविषयी विचार करू लागतो. मन अनेक प्रकारचा विचार करत असतं, पण एक क्षण असा येतो की तिथे आपलं मन स्थिरावतं आणि आपला जोडीदार कसा असावा हे आपलं अंतर्मन आपल्या मनाला सांगू लागतं. ते असं म्हणत असतं, कुणीतरी असावं, कुणीतरी असावं गालातल्या गालात हसणारं, भरलेच कधी डोळे तर ओल्या आसमांना पुसणारं. कुणीतरी असावं चांदण्यात बरोबर न्हाणारं, अंधारल्या वाटेनं कधी सोबतीला येणार. कुणीतरी असावं फुलासारखं फुलणारं, फुलता फुलता मकरंद त्या भ्रमराला वाटणारं. कुणीतरी असावं, कुणीतरी असावं पहिलं तरी साथ घालणारं, शब्दांना कानामध्ये साठवून गोड प्रतिसाद देणार. आणि असा तो कुणीतरी आपल्याला मिळतो, आपल्या दृष्टिक्षेपात येतो, एंगेजमेंट होते, आपण विवाहबद्ध होतो आणि मग खऱ्या अर्थानं संसाराचा गाडा हळूहळू करत धावू लागतो. हे सगळं सुरळीत सुरू असतं तोपर्यंत सारं आलबेल असतं. पण खरंच सांगतो, ज्या संसारामध्ये खटके नाही, रुसवे फुगवे नाही, त्यात काही मजा नाही. ठीक आहे की प्रत्येकाचं आपलं म्हणून एक मत आहे. काही लोक म्हणतात प्रेमविवाहामध्येच मजा आहे, कारण प्रेम केल्यामुळे आपण एकमेकांना ओळखत असतो. पण काही लोक तितक्याच छाती ठोकपणे सांगतात की एकदा तुम्ही विवाहबद्ध झालात की सहवासानं प्रेम वाढतं, ते वृद्धिंगत होतं आणि ते अधिक काळपर्यंत टिकतं सुद्धा. मग अशा प्रत्येक घरामध्ये कितीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत असतात, ज्या आपण कधीच विसरू शकत नाही अशा असतात. आयुष्याच्या त्या एखाद्या संध्याकाळी आपण त्याचा आढावा घेऊ लागतो आणि मग ते प्रसंग आठवताना कधी कधी राग येते, कधी राग येतो, कधी आपण असं का वागलो याचा प्रश्न आपण आपल्यालाच विचारू लागतो. ते दिवस काही वेगळे होते असंही आपलं मन सांगून जातं. असं घराघरात घडणारे वेगवेगळे प्रसंग, अर्थातच ज्यासाठी दोन पात्र आवश्यक असतात, नवरा आणि बायको. घरात शांतता हवी असेल, घर छान आनंदानं संसार व्हायला हवा असेल तर असं नेहमी म्हटलं जातं, विवाह तुमचा यशस्वी होण्या, विवाह तुमचा यशस्वी होण्या एक असावी शर्थ, एक पक्ष मठ्ठ असावा, दुसरा असावा धूर्त. तरच विवाह यशस्वी होतो असं म्हणतात. कारण समजून घेणं मग तिथे सुरू होतं. घरोघरी मातीच्या चुली असंही म्हणतात. आता तुम्ही आपलेच आहात म्हणून सांगायला काहीच हरकत नाही, कशाला लढवून ठेवायचं. हातचा राखून ठेवणं माझा स्वभाव नाही, तो तुमचाही नाही. अहो घरोघरी मातीच्या चुली, आमच्याही घरी काही वेगळं नाहीये. खरंच सांगतो, माझी बायको माझ्यावर प्रचंड प्रेम करते. वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमाला जात असताना कित्येकदा उशीर होतो, पण तुम्हाला आनंद आणि अभिमानाने सांगतो, मी घरी जाईस्तोवर कितीही उशीर झाला तरी ती बिचारी जेवत सुद्धा नाही. याचं कारण गेल्यावर स्वयंपाक मला करायचा असतो. भांडणं कुठे होत नाही, आमच्या घरी सुद्धा होतात. मीही चिडतो, फाडफाड बोलतो, ती रागावली की तिचा राग डोक्यात जातो आणि मग मात्र ती भांडी फेकायला लागते. रागाला ती भांडी फेकू लागले, तिचा नेम बसला तर ती खुश असते, नेम चुकवला तर मी खुश असतो. असा सुखी संसार प्रत्येकानं केला तर खरंच जगण्याची मजा वेगळी आहे. मग यांनी काय केलंय पाहूया, ऐकूया त्यांच्याच तोंडून. आता श्री बाणेर सादर करीत आहे लग्नबंधन. नमस्कार 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 मंडळी, मी आहे या नाटकाची सूत्रधार. घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक गोष्ट आहे एका जोडप्याची, एका नवऱ्याची आणि त्याच्या सुंदर बायकोची. काव्यात सांगायचं तर हे नाते नवरा बायकोचे
असते फार वेगळे. बाह्य याच्या रूपावर जग सारे भाळे. तू तिथे मी वा लक्ष्मीनारायणाचा जोडा. निरर्थक शब्द सारे नुसता साबणाचा बुडबुडा. जाणून आहेत सारे निसरडी आहे वाट. तरी लग्नवेदीवर चढताना उडवून देतात थाट. ऐकतो आपण पुढच्याच ठेच होतो मागचा शहाणा. इथे मात्र प्रत्येक जण ठेचा खाऊन मगच होतो शहाणा. बरं का मंडळी, आज अशाच ठेचा खाण्यासाठी लग्नबंधनात अडकलेल्या काही जोडप्यांची गंमत आपण पाहणार आहोत. कसं असतं की लग्नाच्या सुरुवातीला प्रत्येक स्त्रीला वाटतं माझा नवरा म्हणजे शाहरुख खान, आणि तोही तिच्या करीनालाच पाहत असतो. दोघांची एकमेकांना खुश करण्याची अगदी चढाओढ लागलेली असते. नवरा बायको म्हणजे संसार रथाची दोन चाकं. ऐकतात खरं, पण यांचा रथ केव्हाच सुसाट वेगाने निघालेला असतो आणि त्या वेगाची एक धुंद नशा दोघांवर चढलेली असते. त्या धुंद संसारात काय होतंय पाहूया आपण. तेरा पीछा करू तो टोकने का नहीं. काय शोधतोयस? काय हा बघ, कुठे होता ग? आतमध्ये विसरला होतास खुर्चीवर. हे बघ अंजू, आज की नाही मला ऑफिस मधून यायला जरा उशीर होईल. ए, शी, काय रे आज पण? काय करू, मीटिंग आहे आज आमची. तू नसलस ना की मला इतकं बोर होतं. प्लीज लवकर ये ना. अगं, मला तरी कुठे हल्ली ऑफिस मध्ये करमतंय. सारखी तुझी आठवण येते बघ मला. पुरे आपण आज रात्री बाहेर जेवायला जाऊ काय? हे कशाला? हे मी करते ना काहीतरी तुझ्यासाठी खास. खास काय करशील ग खास? 2 मिनिट नूडल्स. तू वा वा वा, मस्त भेट आहे. मी येतो आज ऑफिस मधून लवकर. हा, असं करूया का आपण तुझ्या दादा वहिनींना पण आज जेवायला बोलूया. अरे म्हणजे त्यानिमित्ताने की आपला छान संसार बघतील ना. नको नको, त्यांना नको बोलवस तू. उगाच तुला सगळ्या लोकांचं करत बसावं लागेल, त्रास येईल का तुला? हे आपल्या माणसांचं करायला काय त्रास होतो? ठीक आहे, कर तुला हवं तसं. पण रात्री मात्र आपण दोघांनीच लेट नाईट शोला जायचं. ओके ओके डन. आणि तू तुझा पिंक ड्रेस घाल बघ, छान दिसतो तुला. ए सारखा काय फ्लॅटर करतोस मला? एवढंच नाही, तर उद्या आपण गाडीगड्यांच्याकडे जायचं आणि त्यांच्याकडनं एक मस्तपैकी नेकलेस आणायचा तुला. काय कशाला सगळं एवढं? कशाला काय कशाला माय डिअर अंजू, तुझा वाढदिवस आहे उद्या. अय्या चक्क तुझ्या लक्षात आहे माझा वाढदिवस. त्याचीच तर तयारी चालली आहे सगळी स्वीटार्ट. ए पण तुला खरं सांगू का रे, तू मला गिफ्ट वगैरे काही नाही दिलंस तरी चालेल, पण आयुष्यभर तू माझ्यावर असंच प्रेम करशील का रे? आयुष्यभर आपण असंच प्रेम करत जगूया. पाहिलं काय रोमॅन्टिक कपल आहे. अगदी कसं आहे, नाटका सिनेमातल्या सारखे संवाद म्हणत होते. पण हे दिवसच असे असतात, होय की नाही? आणि हे दिवसही सरतात. संसार मुलाबाळांनी फुलून येतो. मुलांचं पालन पोषण करता करता आणि संसाराच्या खस्ता खाता खाता दोघांची अगदी दमछाक होते. ऐटीत चालणारा रथ अडखळायला लागतो. प्रत्येक चाकाला वाटतं मीच श्रेष्ठ. आणि मग दोघांमध्ये क्षणाक्षणाला जे खटके उडतायत तेही पाहूया आपण. ऑफिसला जायला उशीर होणार बहुतेक. खरं म्हणजे आज मला लवकर जायचं होतं, पण इकडे वस्तू देखील मिळत नाही जागच्यागी. या घरात एकतरी वस्तू मला जागच्यागी मिळणार आहे का? काय हो आरडाओरडा चाललाय? माझा टाय कुठे आहे? हा घ्या, पडला होता आतमध्ये खुर्चीवर. कुठेही ते वस्तू टाकायच्या आणि दुसऱ्याच्या नावाने आरडाओरडा करायचा. बरं, आज मला ऑफिसमधून यायला उशीर होईल. मीटिंग आहे आमची. छान, म्हणजे आज सुद्धा पिंकीला शाळेतनं मीच आणायचं तर. आणि तुमची मीटिंग म्हणजे काय, पत्तेच ना कुटायचे असतील? हो, जाणार आहे मी पत्ते खेळायला. मला चेंज नको वाटतं. मी पण ऑफिसमध्ये कामच करते. मी काही सागरगोटे खेळायला जात नाही. पुन्हा घरी आल्यावर घरचं आहे, मुलांचं आहे. मला पण हवा असतो की बदल. किती महिने झाले साधा पिक्चर पाहिला नाही. का बरं? इथे टीव्ही चॅनल्सवर सतत सुरू असतात की सिनेमे? अहो तुमच्या न्यूज चॅनेल पुढे मला काही बघायला मिळेल तर ना. जाऊन दे, तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाहीये. एक सांगायचं राहिलं, आज दादा वहिनी येणार संध्याकाळी जेवायला. सरळ त्यांना बाहेर हॉटेलात घेऊन जायचं. मी त्यांचं काही करणार नाही.
अगं असं काय करतेस? दोनच तर माणसं आहेत ना, आणि शेवटी आपलीच आहेत ना. आपण ठीक त्यांना आपली म्हणू हो. त्यांनी आपल्याला आपलं म्हणायला पाहिजे ना. आणि तुम्हाला स्पष्ट सांगते, आज मला शॉपिंगला जायचंय. लक्ष्मी रोडला मस्त सेल लागला. अरे मागच्याच महिन्यात तू एवढी तोरली खरेदी केलीस ना. त्याला महिना झाला महिना. आणि आता मलाच काळजी घ्यायला पाहिजे माझी. तुमचं तर काही माझ्याकडे लक्षच नाही. आता अगदी करायचं काय तुझ्यासाठी? वाढदिवसाला डायमंडचं कानातलं घ्याल असं वाटलं होतं, पण तुमच्या तर काय माझा वाढदिवसच लक्षात नाही. सॉरी. बरं आज मी लवकर घरी येईन. एक सांगा, जेवायला काय करणार रात्री? फक्त पास्ता करीन. एकदा का बाहेरून आलं की मला काही करायला एनर्जी नसते. शी, पास्ता आणि नूडल्स शिवाय तुझ्या आईने तुला दुसरं काही शिकवलंच नाही वाटतं. माझ्या आईचं नाव घ्यायचं नाही हा. मला अजिबात चालणार नाही, सांगून ठेवतेय. मला रोज नुसतं पास्ता आणि नूडल्स कंटाळा आलाय. हो ना, मग आज तुम्हीच करा काहीतरी. मी आज करणारच नाही. असा आहे आमचा संसार. चूल मूल धुणी भांडी गेले संसारात ऋतून, आणि अक्षयचा संसार करते अगदी वरकरणी हसून. बाप रे बाप, काय तडका आहे ना. पण त्या मिळमिळीत भेंडीपेक्षा हा पुणेरी तडका पाहायला आणि ऐकायलाही छान वाटला की नाही. रथ सुरळीत चालावा असं दोघांनाही वाटतं, पण सारथ्य पुढे करायचं प्रश्न असतो. हळूहळू मुलं मोठी होतात, कॉलेजला जाऊ लागतात, त्यांच्या नोकरी करिअरची वेळ येते आणि मग घरात चर्चा घडू लागतात. सून जावयाची वेळ येते ना, तेव्हा दोघं आपोआप एकत्र येतात. मुलांच्या भविष्याचा प्रश्न असतो तेव्हा घरात सुसंवाद घडू लागतो. ऐकता? अगं ए, ऐकलंस का? काय हो? अगं आज संध्याकाळी मला यायला जरा उशीर होईल. वधूवर संशक मंडळात जाऊन येतो म्हणतो आपल्या पिंकीसाठी. हो, अहो पण तुम्हाला या कामाच्या व्यापात जमणार आहे का जायला? नाही तर मी जाते उद्याला. नको, मीच जातो. संध्याकाळी तू आलीस की तुला घरचं बघावं लागतं, दमतेस तू. काहीतरी चालायचंच. अहो मग असं करू का, आज संध्याकाळी तुमच्या आवडीची पावभाजी करू? काही नको, साधं पिठलं भात कर. रविवारी पिंकीला मदतीला घे आणि मग घाट घाल पावभाजीचा. मग असं करूया का, त्याच वेळेला आपण भाऊजींना आणि सासूबाईंनाही बोलवूया. खूप दिवसात आपल्याकडे आले नाहीत होते. अगं एक रविवार मिळतो तुला, कशाला एवढा खटाटोप करतेस? अहो आल्या गेल्याशिवाय संबंध राहत नाहीत, आणि शेवटी रक्ताची नातीच खरी की नाही? हो बरोबर आहे. दादाच्या मुलाच्या लग्नात तू स्वतःहून पुढे होऊन काम केलंस. आई दादा वहिनी तुझं किती कौतुक करत होते. काहीतरीच आपल्या घरचंच कार्य होतं ना. हो ना, होतं म्हणून तर व्यवस्थित सर्व तुझ्यामुळे पार पडलं. बर, उद्या काय करायचं? उद्या उद्या काय आता? उद्या तुझा वाढदिवस नाही का? ओ तुमच्या लक्षात आहे म्हणजे? म्हणजे वाढदिवस विसरेन का काय तुझा? बर बर, तुला काय पाहिजे? पैठणी का नेकलेस? चॉईस इज युअर्स. वा वा वा, खरंच वारी खुश आहे. पण खरं सांगू, आता काही नको मला. पिंकीच्या लग्नाच्या वेळेला आपण बघूया. अहो आता अवीच्या मेडिकलच्या ऍडमिशनचा खर्च आहे ना आपल्याला. हो म्हणून बरोबर, म्हणते. बरोबर आहे तुझं. पण उद्या संध्याकाळी आपण दोघं जेवायला बाहेर जायचं, एन्जॉय करायची संध्याकाळ मस्तपैकी. बर जाऊया. खूप दिवसात आपण दोघं गेलो नाही, नाही का? आणि तुला हा पिंक कलर छान दिसतो. उद्या सुद्धा पिंक साडीच नेसायची हा. ठीक असते. पण मग आपल्या त्या जुन्या हॉटेलला जाऊया का? कुठे? त्या कॅम्पातल्या हा लतीफ मध्ये? येस. वा, अजूनही जुनी आठवण आहे तर. म्हणजे काय ते म्हणताना दिवस मी कधीतरी विसरेन का? कसं समजदार झालंय जोडपं आता. अगदी दुष्ट लागेल असं. रस्त्यावरचे खड्डे चुकवून रथ अलगद कसा न्यायचा आणि आलटून पालटून सारथ्य कसं करायचं यात आता हे तरबेज झालेत. मुळात बाहेरून कुणीही येणार नाही आणि हा रथ आपणच शेवटपर्यंत न्यायचा आहे हे आता हे समजून चुकलेले आहेत. यथावकाश चिमणी पाखरं घरट्या बाहेर पडतात, बाहेरच्या विश्वात विसावतात. सर्व व्याप ताप संपून निवृत्तीचं आयुष्य सुरू होतं आणि आता घरात उरतात फक्त तो, ती
आणि गतकाळाच्या आठवणी. काढून टाक बोलायचं नाही काढलं तरी लागली डुलकी परत. अहो कुठे निघाला? तर बाजारात जाऊन येतो. आता संध्याकाळचं कशाला? उगीच कुठे पडला बिडलात म्हणजे बसा इथे स्वस्त. बसतो बसतो बसतो. अगं आई ग, तुला एक खरं सांगू का, घरात दिवसभर बसून एकदम कंटाळा येतो ग. तर असं वाटतं की जरा पाय मोकळे करून यावं आणि येताना तुझी औषधं कंबरदुखीची पण घेऊन यावी. माझी कंबरदुखी राहू द्या हो. मी काय म्हणत होते की तुम्हीच डॉक्टरकडे जाऊन आणि तुमचं बीपी चेक करून या. परवा एक जिना चढलात, केवढी धाप लागली होती बघा. जाईन ग 1-2 दिवसात. अरे हो, काल दादाचा फोन आला होता चौकशीला. हो, काय म्हणत होते? बरेच दिवसात त्यांची आपली भेट नाही झाली. बोलावलं का त्यांना आपल्या घरी? आता घरी कशाला उगीच बोलवायचे, दगदग उगीच. बाहेर उद्या आपण सगळेच वैशालीतच भेटूया असं सांगितलंय त्याला. उद्या काय आहे? अगं तुझा वाढदिवस माझ्या लक्षात आहे. मुलं तर सगळी बाहेर आहेत, इथेच आपण सगळं साजरा करूया. बरं, पण उगीच यायला उशीर करू नका. आणि बरं, उद्या वाढदिवस आहे, कुठली साडी नेसून हवी? कुठली नाहीत ग, कोण तुझ्याकडे पाहतंय आता? हे काय आहे? नाही, मला म्हणायचं होतं तू आहे तशीच मला छान वाटतेस. नेस नेस, उद्या तू तीच नवीन साडीच नेस. मी थट्टा करत होतो. बरं मी आलो. बरं, पण उगीच यायला उशीर करू नका, मला काळजी लागेल. उगीच मी तुमची वाट बघते जेवायला. साधी खिचडी टाक आणि तूही आपली गाणी ऐकत बस आरामात. किती वर्ष तुझी हौस बाकी राहिली आहे, आता कर आराम. आलोच मी. यमुना जळी पायलट मंडळी, यशस्वी संसार होण्यास सर्वांचे लागले हात. शामरावचीच मला मिळू दे जन्मोजन्मी साथ. पायलट मंडळी कशी काळजी घेत होते दोघं एकमेकांची. आता कोण बरोबर कोण चूक हा प्रश्न सुरलेला नाहीये. आता कधी मधी भावनेच्या सरी कोसळून जुन्या जखमा उघड्या पडतात खऱ्या, पण तेवढ्या पुरताच. त्यावर लगेच मलमपट्टी केली जाते. संसार रथ ओढता ओढता दोन्ही चाकांना गुडघेदुखी, ब्लड प्रेशर, डायबेटीस असे विकार जडतात. आणि मग त्यांच्या लक्षात येतं, या साऱ्या जगात आपला असं एकच माणूस आहे आणि ते म्हणजे आपला जोडीदार. आता मात्र एकमेकांना आधार देत हा रथ सुरळीत चालू राहतो. पण आता ह्याने कोणी विचारलं कसा झाला संसार, तर दोघं उत्साहाने मुलांबद्दल भरभरून बोलतील, नातवंडांचं कौतुक करतील, त्यांच्या बाललीलात रमून जातील आणि वर नीट संसार करून आम्ही कसे कृतकृत्य झालो म्हणून पुढच्या पिढीला 4 शब्दही सुनावतील. शेवटी ठेचा खात खातच मनुष्य म्हातारपणी शहाणा होतो. हे पटलंय ना तुम्हाला? नमस्कार. आपण पात्र परिचय करून घेऊया. आमचं रोमॅन्टिक कपल आहे प्रवीण भागवत, अंजली भागवत. खटकेबाज जोडपं आहे भालचंद्र काळे, सुचेता हिरे. समजदार जोडपं आहे प्रकाश नखाते आणि यात आमची लेखिकाही आहे, सर्वांच्या परिचयाची, सर्वांची आवडती सीमा नखाते. कृतकृत्य जोडपं आहे कर्नल श्याम थत्ते, विजया थत्ते. आमचे डायरेक्टर आहेत रणजित मोहिते आणि सूत्रधार सीमा चव्हाण. नमस्कार. जोरदार टाळ्या या दर्जेदार परफॉर्मन्ससाठी. मी सांगितलं होतं माझा शब्द आणि शब्द या मंडळीने खरा केला आहे. घरोघरी मातीच्या चुली, कोपरखळ्या मारणार जोडपं सुद्धा तुम्ही बघितलं. कोण बघतंय का तुझ्याकडे आता? त्यावेळेला सगळे हसले नाही का? तसंच हे रोमॅन्टिक जोडपं येताना बघितलं, जुल्फे उडवत, ते दिवस आठवत. पण ते बघितल्यानंतर एक गोष्ट मला प्रकर्षानं जाणवली. कौन कहता है कि बूढ़े इश्क नहीं करते? कौन कहता है कि बूढ़े इश्क नहीं करते? ये बात कुछ और है कि लोग उन पे शक नहीं करते. आणि म्हणूनच अशा प्रकारे प्रेम करत आनंदी जगण्याची काय मजा आहे ती त्यांना कळली आहे, ती आपल्या सगळ्यांना कळली. तर खऱ्या अर्थानं
समाजामध्ये सगळीकडे आनंदाचं वातावरण नक्कीच पसरेल. लोकसंस्कृतीविषयी बरंच बोललं जातं, पण खरंच सांगतो, या मातीमध्ये जन्माला आलेल्या लोककला, ज्या लोककलावंतांनी आजही जपून ठेवल्या आहेत, पुढच्या पिढीपर्यंत देण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम केलंय, त्या लोककलावंतांच्या सादरीकरणामुळे आपण नतमस्तक व्हावं, त्यांना खऱ्या अर्थानं त्याचं श्रेय द्यावं, इतकी मोठी आणि भरीव कामगिरी या मंडळींनी करून ठेवली. याच लोकसंगीताचा यथोचित वापर जेव्हा चित्रपट संगीतासाठी झाला, तेव्हा एका गाण्याच्या माध्यमातून संपूर्ण संस्कृती रुपेरी पडद्याच्या माध्यमातून डोळ्यासमोर उभं करण्याचं सामर्थ्य त्या गाण्यांमध्ये निर्माण झालंय. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर काही वर्षांपूर्वी लोकांना खूप आवडलेला एक चित्रपट, ज्याच्यामध्ये लोकसंगीताचा यथोचित वापर होता, चित्रपटाचं नाव होतं जैत रे जैत. सह्याद्रीच्या कुशीमध्ये, डोंगरदऱ्यांमध्ये वास्तव्य करणारी ठाकर मंडळी आपलं आयुष्य कशा पद्धतीने जगतात, येणाऱ्या संकटांना त्याच निसर्गाची मदत घेऊन कसे सामोरे जातात, या साऱ्या गोष्टी या चित्रपटात होत्या. तो चित्रपट बोलका करण्याचं काम ज्या गाण्यांनी केलं, नृत्याने केलं, तेच हे ठाकर गीत तुमच्यासाठी.
ठेवले घर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाकर आम्ही ठाकर 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 या रानाची पाकर पाकर आम्ही ठाकर 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 या रानाची पाकर पाकर आम्ही ठाकर 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 या आता श्री हडपसरच्या या कलाकारांनी सादर केलेला हा नृत्य प्रकार तुम्हाला नक्की भावला असेल. खरं सांगतो, नातवंडांच्या गॅदरिंगला जाऊन त्यांचं सादरीकरण पाहावं, ऐकावं, त्यांचं कोड कौतुक करावं. अशा वयाची ही मंडळी ज्या एनर्जीनं त्याने हा डान्स केला आहे, मला असं वाटतं हे कौतुकास नक्की पात्र आहे. यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे असं मी सांगितलं नाही, कारण असं मी म्हणालो तर बऱ्याच जणांचे बोलके चेहरे बरंच काही बोलून जात आहेत. काही झालं की हा टाळ्या वाजवायला सांगतो, गाण्याविषयी याला फारशी माहिती नसावी. दुसरी शंका, हा सारेगमप खूप बघत असावा. तिसरी शंका, हा पल्लवी जोशीला आदर्श मानत असावा. हे सगळं खोटं आहे. खरं काय आहे तर तुमच्या वाजणाऱ्या कडाडणाऱ्या टाळीचं आपलं म्हणून एक महत्व आहे. म्हणून तर असं म्हणतात, चांद अधूरा है सितारों के बिना, चांद अधूरा है सितारों के बिना, समंदर अधूरा है किनारों के बिना, गुलशन अधूरा है बहारों के बिना, और ये प्रोग्राम अधूरा है आपके तालियों के बिना. आणि जेव्हा त्या कडाडून वाजतात तेव्हा खऱ्या अर्थानं पूर्णत्व येतं, आकाराला कार्यक्रम आल्यासारखं वाटतं. ताल धरणं, डोलणं तुम्हा सगळ्यांनाच खूप आवडत असतं, कारण तालाची आपली म्हणून एक नशा आहे, ती एक झिंग आहे. सारे कष्ट दुःख विसरायला लावतो. वेगवेगळ्या विश्वात घेऊन जाण्याचं सामर्थ्य त्या तालामध्ये आहे. आणि म्हणूनच आपल्या लोकसंगीताने असे उत्तम उत्तम ताल आपल्याला दिले आहेत. त्या तालांवर आधारित कितीतरी दर्जेदार नृत्य प्रकार आहे. असाच एक प्रकार या रंगमंचावर आता तुमच्या सेवेमध्ये सादर केला जाणार आहे. फक्त एवढाच आहे की मी काळ आहे. काळा बरहुकूम जी मंडळी माझा हात धरून पुढे आली ती यशस्वी झाली आहेत. आणि म्हणूनच लेझिम सारखा प्रकार जो या मातीतला आहे, तो जेव्हा इंडो वेस्टर्न स्टाईलनं प्रेझेंट केला जातो तेव्हा त्याची मजा काही और आहे. तेव्हा जोरदार टाळ्यांच्या गजरात आमंत्रित करूया लेझिमचा खेळ तुमच्यासाठी सादर करा.
या तालाबरोबर तुमच्या टाळ्या सुद्धा जोरदार झाल्या तर वेगळी मजा येणार आहे. 1 2 3 4 1 2 3 4. क्या बात है. अथश्रीची संकल्पना किंवा सिनियर सिटीझन हाऊसिंग हा परांजपे स्कीमचा एक व्हिजनचा भाग आहे आणि एक वन ऑफ द व्हिजन परांजपे स्कीमची अशी आहे की आम्ही भारतातले सर्वात मोठे सिनियर सिटीझन ऑपरेटर्स होऊ आणि त्या दृष्टीने आमचा प्रवास चालू आहे. या सगळ्या कन्सेप्टमध्ये त्यांची घरं बांधणं हा एक छोटा भाग आहे. त्याच्यानंतर त्यांची सायकोलॉजिकल आणि सोशल त्यांचं अलाइनमेंट करणं आणि ते चालवणं हा खूप मोठा भाग आहे आणि त्या दृष्टीने आता श्री फाउंडेशन माझे प्रोजेक्टचे मॅनेजर तिथले जे हे आहेत डॉक्टर्स यांचा खूप मोठा सहभाग आहे. नाव आमचं पुढे येतं परंतु नॅचरली ते बॅकग्राऊंडला आहेत आणि त्यामुळेच हे सक्सेस आम्हाला आज दिसतोय. स्वतःनी बांधलेल्या घरात 15व्या वर्षी परत अभिमानाने आणि न भिता आम्ही जाऊ शकतो याच्यातच सर्व काही आलं. जेव्हा आनंदगणचा हा प्रोग्राम आम्ही बघतो तेव्हा असंच वाटतं की आपण जेव्हा सिनियर सिटीझन होऊ ते आपण अशाच आनंदाने ते जीवन जगावं आणि खरंच कुतूहलाचं गोष्ट आहे की एवढी एनर्जी असते त्यांना आणि मी त्यांना जवळून बघतो ऑन अ वीकली बेसिस मी त्यांच्याकडे जात असतो तेव्हा ते आता रिहर्सल करताना सुद्धा ते इतके आनंदाने आणि आवडीने म्हणजे ती रिहर्सल केली की कमिटमेंट या वयात सुद्धा इतकी मोठी आहे की कौतुकास्पद आहे. आणि आम्ही आता हे जे आहे ते पुण्यामधलं आम्ही जे हे अथश्रीचं जाळं आहे म्हणा ते आम्ही आता बँगलोरला तर सुरू करतोच आहोत आणि त्याच्या पुढे जाऊन आम्ही बरोडा आणि कोइंबतूर इथे इमिजिएटली आम्ही ते लॉन्च करत आहोत. ऑफकोर्स आमचे प्लॅन पॅन इंडियाला आहेत. अहमदाबाद आहे, गोवा आहे, त्यानंतर आणखीन साऊथमध्ये चेन्नई आहे, हैदराबाद आहे. असं करून कमीत कमी 15 लवकरात लवकर करावी अशी अथश्री डेव्हलप असा आमचा विचार आहे आणि जेणेकरून परांजपे ग्रुप ऑफ कंपनीजना जे एक सिनियर सिटीझनच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे की नेहमी मी आणि शशांक आम्ही बसलो असतो तेव्हा त्याचं एकच म्हणणं असतं की आता आपण जेव्हा आणखीन थोड्या वर्षांनंतर काही नाही करायचं फक्त अथश्रीच काम करायचं आणि अथश्रीच पुढे बघायचं अशी शशांक परांजपे हे स्वतः माझ्याशी बोलताना नेहमी म्हणत असतात आणि त्याच्यामुळे मीही डिसाईड केलं आहे की काही आणखीन करायचं असेल ते बाजूला ठेवून अथश्रीचंच काम पुढे करावं आणि जगाभर जे आपलं हे जाळं पसरवून अथश्रीचं नाव मानाने मोठं करावं ही माझी वैयक्तिक इच्छा आहे. At this age, so much of energy, so much of this thing, that is life, that we are retired, but we are not tired still. We are still going strong. And with all enthusiasm, with all this thing, we are coming up and performing the whole thing. It's a beautiful program and really great of Paranspe having given this opportunity for performing. My grandma, Mrs. Sucheta Hire, was in this program, and actually I'm in this school, so I've been performing on the same stage for years in my annual concerts, and my grandma had been cheering for me right from the beginning, but today it was exactly the opposite. I sat in the audience and cheered for my grandma, clapped for her, and it was a wonderful experience doing that, and it's possible only because of Paranspe scheme.